नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर पुन्हा एकदा एम-पी-एस-सीने धडाकेबाजमध्ये आपली फर्स्ट आन्सर की फर्स्ट डेलाच पब्लिश केलेली आहे. आणि एम-पी-एस-सी जोमामध्ये पण विद्यार्थी मात्र कुठेतरी कोमामध्ये जाताना दिसतात. पेपर हा डिफिकल्टी लेवल ही पेपरची 2026 ची वाढत चालली हे कुठेतरी पाहण्यात येते. नुकताच राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा जो पेपर झाला त्यामध्ये पण डिफिकल्टी लेवल ही चांगलीच बनवली होती, मेंटेन ठेवली होती. आणि 2025 ची जी मुख्य परीक्षा झाली 17 मेला त्यामध्ये पण आपल्याला डिफिकल्टी लेवल ही मेंटेन ठेवलेली दिसते व्यवस्थित प्रकारे. म्हणजे तो पेपर इझी काढला नव्हता. संदर्भ पुस्तकं चेंज झालेली दिसतात त्यामध्ये पण. सो एक ओव्हरऑल एक सिनॅरिओ असा निघतोय की एम-पी-एस-सीचे जे रेग्युलर क्वेश्चन आहेत ते कुठेतरी साईडलाईन होताना दिसतात. ते पॅटर्न कुठेतरी साईडलाईन होतोय आणि एक नवीन पॅटर्न इंट्रोड्यूस होतोय अनालिटिकल थिंकिंगचा, डीपर क्वेश्चनचा वगैरे. तर तुम्ही स्ट्रॅटेजी भविष्यामध्ये बनवताना पण थोडंसं अंडरस्टँडिंग व्यवस्थित करा, संकल्पना समजून घ्या, तरच तुम्हाला क्वेश्चन टॅकल होतील. फक्त रट्टाबाजीवर आता एम-पी-एस-सीचं म्हणजे राहिलं नाहीये. तर जेवढी अंडरस्टँडिंग तुमची जास्त असेल, तेवढे तुमचे मार्क्स जास्त येतील आणि तेवढे इझिली तुम्ही कट ऑफ पास कराल. फक्त रट्टाबाजी किंवा पी-वाय-क्यूवर फक्त डिपेंड राहिला, तर तुमचे कट ऑफ क्लिअर नाही होणार. सो येणाऱ्या एक्झामसाठी ती स्ट्रॅटेजी तुमची चेंज करा. डीपमध्ये वाचा, एखादे 2-2, 3-3 पुस्तकं रेफर करा, तरच म्हणजे कट ऑफ इझिली क्रॅक होतील. तर हेच एक सिनॅरिओ आहे सध्याच्या ट्रेंडमध्ये की पॅटर्न चेंज होतोय, तर तुम्ही पण स्वतःला चेंज करा. अदरवाईज टाइम जाईल आणि हातात काहीच राहणार नाही. प्रिलियम सुद्धा पास होणार नाही. सो अशी परिस्थिती होऊन जाईल. चला तर मग सुरू करूयात आजच्या सेशनला. माझं नाव शुभम बनसोडे. चॅनलचं नाव एस बी एम-पी-एस-सी अकॅडमी. चॅनल आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हे अनालिसिस करण्यासाठी ऑलमोस्ट 7-8 तासाची मेहनत आहे. वेगवेगळ्या ॲस्पिरंट्सला कॉल केलेत. यंग असतील, काही एक्सपिरियन्स असतील, मॉडरेट असतील. त्यानंतर सगळे क्वेश्चन्स सॉल्व्ह केले. त्याचं बायफर्गेशन केलं की कोणत्या माणसाला म्हणजे ॲस्पिरंटला हा पेपर म्हणजे हा क्वेश्चन कसा टॅकल तो करू शकतो, कोणाकोणाला हा टॅकल होऊ शकतो, नवीनला होऊ शकतो का जुन्याला होऊ शकतो. असं बायफर्गेशन करून हे अनालिसिस करून ही आकडेवारी 7-8 तासांची तुमच्यासमोर मांडण्यात आली आहे. सो गिव्ह थम्स अप अँड डू ॲप्रिशिएट. ऑब्व्हियसली तुमचे व्ह्यूज माझ्या व्ह्यूजपेक्षा पण वेगळे असू शकतात. यात काहीच दुमत नाहीये. दॅट व्ह्यूज आर ऑल्सो वेलकम. चलो सुरू करूया आजच्या सेशनला. तर कट ऑफचं डिस्कशन करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे तुमची वॅकन्सी आणि दुसरी म्हणजे तुमची पेपरची लेवल. तर वॅकन्सी तुमच्या आहेत 552. यामध्ये 40 जागा एसआरच्या एमपीएससी कडे गेल्यात आणि त्या ऍड होईल 592 ची. आता 592च्या वरती किती जागा वाढतील याबद्दल काही इन्फॉर्मेशन नाहीये. सो सध्या ऑन पेपर ते 592 आहेत. ही थोडी निगेटिव्ह गोष्ट आहे कारण की लास्ट टाइम वॅकन्सी होत्या 558. सो ऑलमोस्ट 160 वॅकन्सी कमी आहेत. सो ही निगेटिव्ह गोष्ट आहे. तर ऑब्व्हियसली ह्याचा कट ऑफवर इम्पॅक्ट होणार. दुसरी गोष्ट आपण बोललो पेपरची लेवल. तर पेपरची लेवल सांगण्याआधी मी एक स्केलमध्ये ही लेवल सांगेल. 0, 50 आणि 100. 100ला आपण हार्डेस्ट पकडू, 50ला आपण मॉडरेट पकडू आणि ह्याला इझिएस्ट पकडू. तर 2025चा जो पेपर होता, 2025चा पेपर हा त्याला मी स्केल करेल हा 50 to 55 रेंजमध्ये होता. 2000 आणि 2026चा जो पेपर आहे ह्याला मी 60च्या रेंजमध्ये स्केल करेल. सो लास्ट टाइमपेक्षा थोडासा पेपर टफ कॅटेगरीमध्ये बनवण्यात आला होता आणि याचा इम्पॅक्ट असा झाला की मॅथ्सला याचं हॅम्परिंग झालं. म्हणजे जीएसचे क्वेश्चन जे होते ते अनालिटिकल वेमध्ये जे विचारले होते किंवा तिथं तुम्हाला ट्रायल अँड एरर करायला लागत होता. एखादा पर्याय फिट करून बघावा लागत होता की हा बसतोय का तो बसतोय का तो बसतोय. सो ह्याच्यामध्ये गेला तुमचा टाइम. टाइम गेल्यामुळं ह्याचं हॅम्परिंग झालं मॅथ्सला. युजुअली आपण रेशो असं करतो की 40 आणि 20चा असा रेशो असतो. 40 आपण देतो जीएसला आणि 20 मिनिटं आपण देतो मॅथ्सला. सो 40 आणि 20चा आपण एक युजुअली सगळे मुलं ॲस्पिरंट्स पकडून चाललेले असतात. पण यावेळेस झालं की 45 गेले जीएसला आणि 15च मिनिट्स राहिले फक्त मॅथ्सला. आता या 15 मिनिट्समध्ये जेवढे सोडवता येईल तेवढे लोकांनी सोडवले, पण त्यांची संख्या जास्त नाहीये, कमी आहे. सो ही संख्या कुठेतरी एक मला तरी दिसली की 10 ते 12च क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह झालेत. सो आणि यामध्ये पण काही जणांचं असं झालं की जीएस अवघड गेल्यामुळे ना, जीएस मध्ये काय झालं की मुलांची शोरिटी नव्हती मुलांची की आपण जे टिक मार्क करतोय ते आन्सर बरोबरच आहेत का. त्यामुळे एक पॅनिक क्रिएट झाला आणि जेव्हा पॅनिक क्रिएट होतं ना तेव्हा इझी इझी क्वेश्चन जे मॅथ्सचे असतात ते पण म्हणजे तुम्हाला अवघड होऊन जातात. म्हणजे तुमची आकडेवारी चुकते हे. सो मुलांचे इथं मार्क्स आलेत 8, 9 आणि 10 मॅथ्समध्ये. जे युजुअली मागच्या वर्षी होते 12, 13. सो 3 मार्कांचा नाही म्हटलं तरी इथं बॅकलॉग लागलाय.
आणि जी-एस मध्ये म्हटलं तर जी-एस मध्ये पण एक साधारणतः 3-3 मार्क्स लोकांचे कमी आहेत. सो 3-3 निगेटिव्ह पकडले तर एक 6 मार्क टोटल खाली गेलेत. आता लास्ट टाइम मध्ये जर हे आपण बघितलं, लास्ट टाइम कट ऑफ होता हा 51.25. यामधून जर आपण 6 मार्क कमी केलं तर हे गणित येतं कुठेतरी 45 च्या आसपास. म्हणजे डिफिकल्टी लेवलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 45 च्या आसपास हे कुठेतरी गणित येतंय. पण आता ह्याच्यावर इम्पॅक्ट होणार वॅकन्सीचा. वॅकन्सीचा इम्पॅक्ट कसा होणार? आता लास्ट टाइम 758 जागा होत्या. त्यासाठी लोक घेतली होती 13,300. एक साधारणतः 17चा रेशो होता आणि 17.5 काहीतरी होता. आणि आता तो रेशो तेवढाच जर कन्सिडर केला 592च्या वॅकन्सीनुसार, तर साधारणतः 10-200च्या आसपास ते गणित कुठेतरी बसतंय. तर एक डिफरन्स जो क्रिएट होते तो होते 3,000चा. सो 3,000चा डिफरन्स म्हणजे साधारणतः तुमचे मार्क्स होतात 2.5. कारण की एक मार्कवर साधारणतः तुमचे असतात 1,000 ते 1,200 मुलं. सो 2.5 मार्काहून म्हणजे 3,000 मुलं म्हणजे तुमचे 2.5 मार्क वरती तुम्हाला जावं लागेल. सो 45 जर तुमचा डिफिकल्टी लेवलनुसार जर तुम्ही अजून वरती गेला 2.5 मार्काने, तर हे गणित येतं 47.5. आणि एक आपली कट ऑफची रेंज पण हीच असेल. पण त्याआधी एक मी ही एक गोष्ट सांगतो की कट ऑफ जो लागतो तो नेहमी ॲव्हरेज जी स्टुडंट आहेत किंवा ॲव्हरेज जी रेंज आहे त्याच्या हायर साईडला कट ऑफ लागतो नेहमी. ॲव्हरेजच्या नेहमी हायर साईडला कट ऑफ लागतो. कट ऑफ हा कधीच टॉपर किंवा म्हणजे जे हायर एकदम टॉपरच्या रेंजमध्ये त्यांच्या रेंजमध्ये कधीच कट ऑफ नाही लागत. आणि टॉपरची सध्याची रेंज मला जी दिसते ती 52 ते 57 या रेंजमध्ये सगळे टॉपर आहेत. आणि ॲव्हरेजची जी रेंज आहे ती आहे 42 ते 47. 42 ते 47 आणि या हायर साईडला कुठेतरी हा कट ऑफ जाऊन बसेल. हे दरवेळेसचा म्हणजे एक्सपिरियन्स आहे. सो अशा दोन्ही गोष्टीमधून हा कट ऑफ एक 47-48 ही रेंज येते. सो मेल कॅटेगरीचं सांगायचं झालं तर 47.5 प्लस मायनस 15 आणि फिमेल कॅटेगरीचं सांगायचं झालं तर 44 प्लस मायनस 1.5. सो असं एक हे रेंज मी तर सांगेल की या रेंजमध्ये आता ही ऑब्विसली ओपन, त्यानंतर ओबीसी, त्यानंतर एन टी सी डी हे पण सेमच लागतात ऑलमोस्ट. सो ह्यांची पण हीच रेंज असेल. आणि त्यानंतर ईडब्ल्यू एस, एस सी, एस टी आणि एससीबीसी, एससीबीसी ह्यांनी 3 मार्क कमी पकडा. 3 ते 4 मार्क यांचा कमी लागेल. आणि फिमेलच्या कॅटेगरीमध्ये सांगायचं झालं तर ह्यांनी अजून 2 मार्क अजून ह्यांनी खाली जा. सो ही एक ओव्हरऑल एक रेंज असेल. इथे एक डीटीए राहिलं. डीटीए पण ही ऑलमोस्ट सेमच लागतो. डीटीएचा पण याच रेंजमध्ये कट ऑफ लागतो ओपन ओबीसीच्याच. सो ऑलमोस्ट या कॅटेगरीमध्ये म्हणजे एक माझं तरी प्रेडिक्शन आहे. ऑब्विसली हे चुकू पण शकतं, बरोबर पण येऊ शकतं, पण एक ऑब्विसली आपल्याला एक अंदाज बांधायचा, त्यावरून आपल्याला पुढची रणनीती ठेवायची. सो जर तुमचे मार्क्स या रेंजमध्ये नसतील, तुमचे जर मार्क्स, मी जनरल बॉईजबद्दल बोलतोय, जर तुमचे मार्क्स 44च्या खाली असतील तर तुम्ही ग्रुप सी वर फोकस करा. जर तुमचे मार्क्स हे 44 ते 48च्या आसपास असतील तर तुम्ही मेन्सच्या प्रिपरेशनला चालू करा. कारण की सेकंड आन्सर कीमध्ये काही क्वेश्चन चेंज होऊ शकतात. तर तुम्ही लकी असाल तर तुमचं ऑब्विसली होऊन पण जाईल. आणि जागा जर वाढल्या तर ऑब्विसली म्हणजे काही होऊ शकतं जागा वाढल्या. पण सध्या तरी जागा वाढायचं फक्त 40 एसा सोडलं तर दुसरं अजून तरी काही न्यूज नाहीये किंवा असं काही ठोस पुरावा नाहीये. सो ते जर तरच्या गोष्टी आहेत. आणि जे 48च्या प्लस आहेत त्यांनी तर नो डाऊट त्यांनी तर मेन्सची प्रिपरेशन चालू करायला सुरुवात करा. सो ज्यांनी 44च्या खाली जे आहेत त्यांनी काही खचून जाऊ नका. तुमचं ग्रुप सी मध्ये होईल. ग्रुप सी मध्ये भरपूर जागा येणार आहेत. सो तिथं तुम्ही आता 44 येत आहेत म्हणजे तुम्ही अजून थोडा एफर्ट घेतले तर तुमचे 50-55 मध्ये तुमचे स्कोर आरामात येईल. सो असं एक हे आजचं डिस्कशन होतं कट ऑफ बद्दल. आय होप तुम्हाला एक रेंज समजली असेल जेणेकरून तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला एक रणनीती आखता येईल आणि तुमचा टाइम जास्त वेस्ट होणार नाही. तर तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी, ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेसाठी आणि जे इलिजिबल झालेत मेन्ससाठी त्यांना मेन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू. हॅव अ नाईस डे.